कोणाच्या जाण्याने काही फरक पडणार नाही। शिवसेना नवीन जोमाने आम्ही उभी करू। मिरजेत पदाधिकाऱ्यांनी दाखवली एकजूट। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडी पदाधिकारी यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे। त्यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कोणताही फरक पडला नाही। नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार असा इशारा देत आज सांगली मिरजेतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करून शक्ती प्रदर्शन केलं। हे महाराष्ट्र आज मिरज विधानसभेच्या वतीनं व मिरज शहराच्या वतीनं जे आज महाराणा प्रताप चौकामध्ये आज मोठ्या प्रमाणात जे कट्टर शिवसैनिक पूर्वीचे जे पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहेत आणि सर्व तालुक्यामधून मिरज शहरामधून युवा सेना असून दे महिला आघाडी असून दे आणि सर्व शिवसैनिक इथे आज जमा होऊन आज जे काय महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चाललेली आहे आणि जे काही सांगली जिल्ह्यामध्ये आणि मिरज तालुक्यामध्ये जे काय घडलंय आणि त्याबद्दल हे मोठं काय तर बोलून आणि मोठं काय तर सांगून काय जे काय घडवत आहेत ते तसं काय नाही आहे। तर इथं मिरजेतले कट्टर शिवसैनिक, कारण महाराणा प्रताप चौक म्हटलं तर कट्टर शिवसैनिक हे असं इथं ओळखलं जात आहे आणि आता ह्या इथंच सर्वजण शिवसैनिक जमा होऊन सर्व एकत्रित आहेत आणि एकजूट आहेत। आणि मिरजमध्ये जे काही मिरज विधानसभेला सांगली जिल्ह्यामधून जे शिवसेनेला तिकीट दिलं आणि महाविकास आघाडीला जे काय मतदान झालं ते मोठ्या प्रमाणात जेणेकरून शिवसैनिकांनी आणि सर्व पक्षांनी जे काही मिरजेतल्या जनतेने मोठ्या प्रमाणात मला मतदान केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनोपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। कारण सर्व शिवसैनिक आणि सर्व इथले मतदार आणि सर्व पक्षांनी मला आणि मिरजेतल्या जनतांनी माझ्या जी काही युवा सेना असून देत किंवा युवक असून देत, महिला आघाडी असून दे आणि पुरुष असून देत, सर्वांनी इथल्या मिरजेतला एक शेतकरी वर्गातला पुत्र म्हणून मला ज्यांनी हातात घेतलं त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो। सत्ता नसली तरी नव्या उमेदीने सांगली जिल्ह्यात पक्ष बांधणी करणार। जिल्हा प्रमुखांच्या जाण्याने काही फरक पडत नाही। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार असल्याची माहिती तालुका प्रमुख संजय काटे तसेच शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी दिला आहे। आणि येथे जमलेल्या निष्ठावान तमाम शिवसैनिकांचं मनपूर्वक अभिनंदन। मला एवढे सांगायचं आहे की जे वातावरण घडवून निर्माण करण्याचा प्रयत्न जे जिल्ह्यामध्ये होत आहे त्याच्यासाठी एक प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही इतर निष्ठावंत शिवसैनिक या महाराणा प्रताप चौकामध्ये थांबलेलो आहोत। हा काय कोणता कार्यक्रम नाही आहे, पण एवढंच आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की जिल्ह्यातले शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेले नाहीत। कोण गेले त्यांच्या संघात जे दुसऱ्या पक्षात जाऊन पण आलेले त्याच्या आधी त्यामुळे काय आम्हाला बोलायचं नाही। पहिले पण गेले होते, आता पण गेले, त्यांच्या संघात आपल्याला काही देणं घेणं नाही आहे। पण इथून पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना याच्यापेक्षा जोराने राहणार हे नक्की। कारण कुठल्याही तालुक्यातनं कुठलाही तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख कुठल्या पदाधिकारी गेलेला नाही आहे। ग्राउंड लेवलचं फाउंडेशनवर काम करणारे सगळे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर राहणार, शेवटपर्यंत राहणार। आणि जसं महाराष्ट्रामध्ये देखील मी सांगू इच्छितो त्या मिरज विधानसभेत इथं शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आमदार निवडून जाणार आणि जोपर्यंत या मिरज विधानसभेत शिवसेनेचा आमदार जात नाही तोपर्यंत या सांगली जिल्ह्यातले सगळे शिवसैनिक शांत बसणार नाही। तेवढं सांगतो तिथून पुढच्या काळामध्ये ह्याच्याकी जोरानं आम्ही काम करणार आणि जोमाने जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मशाल हातात घेऊन प्रत्यक्षात जोराने निवडणार एवढंच आम्ही सांगतो। आणि 2 दिवसामध्ये पूर्ण जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आम्ही एकत्र घेऊन मोठा मेळावा घेणार आहे। आज मी ते सांगू इच्छितो मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं व मिरज विधानसभेच्या वतीनं सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचं मी तसं मनापासून स्वागत करतो। कारण एक देखील आपला शिवसैनिक आज मिरज शहर, मिरज विधानसभा तसंच सांगलीतून एक देखील शिवसैनिक हल्लेला नाही आहे। कोण गेले, कोण काय करायला लागलं याचं आमचं देणं घेणं नाही, परंतु निष्ठावंत शिवसैनिक, उद्धव साहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आम्ही जैसे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे तसं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। हे ठामपणे आमचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, तसेच तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आम्ही सगळीजण मिळून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। एवढंच या ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।